मीडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिबाफना ज्वेलर्स की। अमाळनेर तालुक्यातील सात्री गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन अजूनही रखडलेलेच आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ आश्वासनांवरच बोळा फिरवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तुम्ही आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, नेमकं काय मागणी आणि कुठपर्यंत हे असं उपोषण चालत राहणार तुमचं? आम्ही सात्रीचे सगळे नागरिक आमचं 2008 सालीच पुनर्वसन होणार होतं। त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितलं आम्हाला की तुमचे प्लॉट वाटप आम्ही करून देतोय। आमच्या आमदार साहेबांनी बी, आम्ही काल आमदार साहेबांना फोन लावला अनिल दादांना, आमच्या आमदार साहेबांनी दादा आंबळचे त्यांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुमचे 2008 पर्यंत जे मंजूर झालेले प्लॉट आहेत ते तुम्हाला देण्याचे मी कलेक्टर साहेबांना मी सांगितलेलं आहे। त्यांचाही अडथळा आता दूर झालेला आहे। आम्ही कलेक्टर साहेबांनाही सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला आमचा कोणत्याही प्रकारचा अडथळा राहिलेला नाही, तुमचे प्लॉट वाटप आम्ही ताबडतोब करतो आहोत। त्यांनी आम्हाला 17 तारखे दिलेली होती, पण असं आमचं म्हणणं होतं की 17 तारखेचं आज जर झालं तर बरं होईल, कारण आम्हाला वारंवार असं 3दा लेखी देऊन सुद्धा त्यांनी आमचं पुनर्वसन केलेलं नव्हतं। म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व सात्रीचे नागरिक या ठिकाणी उपोषणाला आलो आहोत। प्रशासनिक दिरंगाई विरोधात आता सात्री गावातील पुनर्वसनासाठी पात्र नागरिकांनी थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। दिनांक 1 जानेवारी 2027 पासून ग्रामस्थ उपोषणावर बसलेत। बोरी नदीवरील धरण प्रकल्पाला 1999 साली मंजुरी मिळाली होती। या धरणाच्या बॅकवॉटरमुळे सात्री गाव पूर्णतः बाधित झाले। मात्र इतकी वर्ष उलटूनही सर्व पात्र नागरिकांचे पुनर्वसन आज तागायत पूर्ण झालेले नाही। जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जलसंपदा विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आदेश देण्यात आले, परंतु हे आदेश केवळ कागदावरच राहिले असून प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। राजकारणी लोक आहेत त्याच्यामध्ये अडथळे घालतात। आता जे अनिल पाटील यांनी जे पत्र दिलं होतं ते पत्र त्यांनी मागे घेण्याचा आमच्याशी संवाद केलेला आहे की बुवा मी ते पत्र मागे घेतो, तुमची पुनर्वसन प्रक्रिया होणार म्हणजे होणार असं ते आम्हाला सांगताय, पण कधी होणार याच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे। आमचं पुनर्वसन हे लवकर व्हायला पाहिजे, पुनर्वसन करून द्यायला पाहिजे, प्लॉट वाटप करून द्यायला पाहिजे। आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, हाच आमचा शासनाला इशारा होता। आणि जर आमचं पुनर्वसनाची मागणी झाली, आम्हाला प्लॉट वाटप करून देणार तर मग आम्ही इथून घरी जायला तयार आहेत। आज 5वा दिवस आहे, आतापर्यंत कोणताही अधिकारी आले नाही, कोणीच अजूनपर्यंत आलेले नाहीये। जे कलेक्टर साहेबांचे असिस्टंट होते ते आले होते पहिल्या दिवशी की तुम्हाला आम्ही 17 तारखेला प्लॉट वाटप करून देतो बुवा, तुम्ही आता घरी जा। पण मग झालं असं 2-3दा त्यांचं आश्वासन दिलं गेलं, लेखी आश्वासन असून ते त्यांच्या आश्वासनाला हे देत नाही आणि आमचं पुनर्वसन करून देत नाही। मग आम्ही किती दिवस वाट बघायची? आमचं आयुष्य का आम्ही जुन्या गावातच खपून द्यायचंय का? प्लॉट वाटप, घरकुल पुनर्वसन आणि मूलभूत सुविधा देण्याची आश्वासनं देण्यात आली होती, मात्र ही सर्व आश्वासनं केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा संताप उपोषणकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। यापुढे तुम्हाला गिरीश महाजन यांची जी भेट झाली होती त्यांनी काय सांगितलं? यापूर्वी आम्ही गिरीश महाजन साहेबांचीही भेट घेतलेली होती। ते जलसंपदा मंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही सर्व नागरिक त्या ठिकाणी गेलो। आमच्या बरोबर शिवराम काका सुद्धा होते। आम्ही काका साहेब आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेबांना बोललो। महाजन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही प्लॉट वाटप ताबडतोब, मी कलेक्टर साहेबांना फोन लावतो आणि प्लॉट वाटप करायला तुम्हाला सांगतो। आता मुख्य मागणी काय राहणार? आमची मुख्य मागणी एकच आहे, आमचं लिगली काम आहे। आम्ही पुनर्वसन ही आमची लिगली काम आहे। आम्ही जनतेसाठी आणि या देशासाठी आम्ही बराच मोठा त्याग करतोय की आम्ही घरदार सोडतोय, आणि ते घरदार सोडायला आम्हाला कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाली, पण हे आम्हाला प्लॉट वाटप करत नाही। आम्हाला ताबडतोब प्लॉट वाटप व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकीची आमची कोणतीही अपेक्षा नाही। तुमचा रोष कोणावरती? आमचा रोज शासनावरती की कमीत कमी शासनाने आमची दखल घेतली गेली पाहिजे होती, कारण या ठिकाणी आमचा 5वा दिवस आहे। आमच्या आया, बहिणी, भगिनी सर्व या ठिकाणी गरीब मंडळी सगळे आलेली। आम्हाला कुणाला काय द्यायचं याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही। फक्त आम्ही जे लोक या ठिकाणी आलेलो आहोत, जे सरकारने निर्गमित केलेले प्लॉट आहेत ते प्लॉट आम्हाला वाटप करण्यात यावे, आमचं कोणत्याही प्रकारचं म्हणणं नाही। जे सरकारचं आहे तेच आमचं म्हणणं आहे, फक्त त्यांनी द्यावं एवढीच आमची मागणी आहे। किती वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे? हा कमीत कमी 25 ते 26 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे। प्रशासनाकडून सात्री गावात पाण्याची टाकी, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारत, शाळा आणि बस स्थानक अशा सुविधा उपलब्ध असल्याचे दाखवले जात आहे। मात्र प्रत्यक्षात पुनर्वसित नागरिकांना ना घरांचा ताबा मिळालाय, ना जमिनींचे वाटप झाले असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आदेश असूनही अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे आमच्याकडे आमरण उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे।
प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन सात्री ग्रामस्थांचे संपूर्ण पुनर्वसन करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. जळगावहून भारती सवर्णे, इंडिया आप तक न्यूज मराठी. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.